नियम हे माणसासाठी असतात की माणूस नियमांसाठी? असा तत्वज्ञानाचा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पंढरपूर सांगोला रोडवरील सावित्रीबाई फुले चौकात यावं लागेल. कारण येथील सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधनात घडून गेलाय. ते संशोधन म्हणजे या रस्त्यावर 150 पेक्षा जास्त अपघात झाले आहेत आणि नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तरीही नियमावर बोट ठेवून गतिरोधक कसा टाळायचा या संशोधनात सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग गुंतलय. पंढरपूर सांगोला रोडवरील यमाई तलावाजवळील सावित्रीबाई फुले चौक सध्या मृत्यूचा सापळा म्हणून अधिकृतपणे नावारूपास आलाय. या परिसरात न्यायालय आहे, लहान मुलांची शाळा आहे आणि 2 ते 3 महाविद्यालये देखील आहेत. म्हणजेच काय तर लहान मुलांपासून ते वकिलांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांचीच इथे रोज रहदारी सुरू असते. पण आमच्या लाडक्या सार्वजनिक बांधकाम विभागाला या गजबजलेल्या चौकात गतिरोधक टाकणं म्हणजे त्यांच्या नियमांच्या पवित्र ग्रंथांचा अपमान वाटतोय. गेले 2 ते 3 वर्षे नागरिक ओरडून सांगतायत, साहेब इथे स्पीड ब्रेकर द्या. पण या विभागाकडून दरवेळी अशी हास्यास्पद कारणे दिली जातात जी ऐकून न्यूटनलाही त्याच्या गतीच्या नियमांची लाज वाटेल. आज सायंकाळी एका भरधाव इको कारने ॲक्टिवा चालकाला उडवलंय. चालक हा गंभीर जखमी झालेला आहे. आतापर्यंत या ठिकाणी 150हून अधिक छोटे मोठे अपघात झाले आहेत. पण सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कुंभकर्णाच्या झोपेत आहे. त्यांना कदाचित वाटत असावे की अपघातांची संख्या 200 पार केल्याशिवाय फाईल पुढे सरकवायची नाही. या सततच्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज घटनास्थळी मोठी गर्दी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा तीव्र निषेध केलाय. संतापलेल्या नागरिकांनी प्रशासनाला थेट सवाल केलाय की सार्वजनिक बांधकाम विभागाची तिजोरी रिकामी झाली असेल आणि त्यांना भीक लागली असेल तर सांगा, आम्ही लोकवर्गणी गोळा करतो, आमच्या स्वखर्चातून इथे गतिरोधक बनवतो. आता प्रश्न असा उरतो की या चौकात गतिरोधक बनवण्यासाठी आणखी किती जणांना आपले हातपाय तोडून घ्यावे लागतील की नेहमीप्रमाणे एखादा मोठा अनर्थ घडल्यावरच या सुस्त प्रशासनाला जाग येणार आहे. माझं नाव ओंकार पिसे. अनेक वेळा PWDकडे आम्ही गतिरोधकची मागणी केली, तरी सुद्धा त्यांचं जे काही डिपार्टमेंट असेल ते कदाचित झोपेत असेल असं मला वाटतं. आज सावित्रीबाई फुले चौकात अशा प्रकारे भीषण अपघात झाला आहे. लोकांना रोडपेक्षा, माणसांच्या जीवापेक्षा रोड महत्त्वाचा आहे का हा प्रश्न सर्व नागरिकांच्या मनामध्ये आहे. जर अशा प्रकारे जीवाबरोबर खेळण्याचा प्रयत्न जर ते डिपार्टमेंट करत असेल तर आम्हाला याच्यावरती आंदोलन करून रस्ता रोको आंदोलन करायची गरज पडू देऊ नये अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. आणि पुढच्या 10 दिवसात रडणाऱ्या माणसांचे डोळे पुसण्याचं काम तुम्ही करू नका. अशी पांढरे पट्टे ओढून कधीसुद्धा गाडीचा स्पीड कमी होत नाही, उलट त्या स्पीडवरून डबल गाडी पळवली जाते. जर का तुम्हाला हे करणं होत नसेल तर ते आमच्या सार्वजनिक खर्चातनं आम्ही करतो आणि आपल्या डिपार्टमेंटला भीक लागली आहे असं आम्ही घोषित करतो. काय मागणी आहे तुमची? आम्ही गतिरोधकची वारंवार मागणी करतोय. जवळजवळ हा 150च्या प्लस अपघात आहे. हा 150पेक्षा जास्त अपघात. आणि जर का त्या डिपार्टमेंटला 150 अपघात झाले नसतील असं जर का खोटं वाटत असेल तर आमच्याकडे फोटो आहेत, आमच्याकडे प्रूफ आहेत. माझ्या फेसबुक अकाउंटला जाऊन जर तुम्ही चेक केलं तर त्या ठिकाणी ज्या वेळी अपघात होतो त्यावेळी पोस्ट टाकलेले आहेत, विविध निवेदने दिलेले आहेत. नगरपालिकेला निवेदन दिले, तुमच्या डिपार्टमेंटला सुद्धा वारंवारपणे निवेदन देऊन सुद्धा आपण जर का काम करत नसाल तर आपण हे काम समाजाकडे सोपवू. समाज यासाठी साबूत आहे, समाज स्वतः हे काम करून घेईल. जर का आपल्याकडून होत नसेल तर आम्ही तुम्हाला शेवटची विनंती करतो कळकळीची की आपण हे काम करून घ्यावं. लोकांच्या जीवाबरोबर खेळण्याचा प्रयत्न आपण करू नये. जीव हा एकदाच असतो आणि तो गमावल्यानंतर त्या कुटुंबावरती काय वेळ येते त्या ज्यांनी या अपघातात जीव गमावले त्यांना माहिती. त्यामुळे आपल्याला एकच विनंती की आपण हा गतिरोधकचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. मी रोहित राजपूत या रोडचा नागरिक आहे. तर मी रोज सकाळी जाताना येताना कंपल्सरी एकतर अपघात या रोडला झालेला असतो. मला एवढंच सांगायचं आहे प्रशासनाला, तुमच्याकडनं स्पीड ब्रेकर होत नसला तर आम्ही स्वखर्चातनं करतो. तुम्हाला होत नसलं तर डायरेक्ट सांगा, आम्ही स्वखर्चातनं करतो. यापूर्वी मागणी केली होती का गतिरोधक? केली. होय, कुणाकडे केली होती? PWD खात्याकडे बघा तुम्ही. नसलं तर आम्ही डायरेक्ट आंदोलनाला बसतो. आंदोलनाच्या माध्यमातून काय होत असलं तर बघा, नसलं तर आम्ही स्वखर्चातनं करतो.